मोठी जबाबदारी घेतोय सई. विश मी लक. ओके सो गाईज लेट्स बिगिन. सो सगळ्यात आधी आपण आपल्या क्लायंटचं काय रिक्वायरमेंट आहे ते माहिती करून घेऊ. ओके, त्यांचे काय इनपुट आहेत, त्यांना काय काय चेंजेस हवे आहेत आणि डेडलाईन काय आहे, या सगळ्या गोष्टींची एक लिस्ट बनवूया म्हणजे आपल्यावर प्रेशर येणार. ओके, आणि टेन्शन घ्यायची गरज नाहीये, ते होईल पटापट. ओके दॅट्स इट. सी एवढं काही कठीण नव्हतं गाईज. आपण उगाच प्रेशर घेतो कुठल्या तरी गोष्टीचं आणि मग त्याची क्रिएटिव्हिटी हरवते. असं नाही करायला हवं ना आपण. आय मीन आपण हे जे काही काम करतोय फक्त पैशांसाठी करत नाही, राईट? फक्त पैसेच कमवायचे असते तर आपण इतर कुठलंही काम करू शकलो असतो. पण आपण या फील्डमध्ये आहोत कारण हे काम आपलं पॅशन आहे, राईट? आणि एक आर्किटेक्ट म्हणून तुमच्यातल्या क्रिएटिव्ह पर्सनला कधीच मरू देऊ नका. ट्रस्ट मी. माझ्या वाईफ सई त्याला मला नेहमी म्हणतात की आपण कुठलंही काम मन लावून केलं ना तर ते कधीच फसत नसतं. तर छान मन लावून काम करूयात आणि क्रिएटिव्ह काम करूयात. इज दॅट क्लिअर? येस सर. ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू. काय ग बाई मागवत असते ही पोरगी. काय ग काय भरले मेन त्या खोक्यात एवढं जड काय ग? मग या खोक्यांचं सोड. तू आधी माझं ऐक. तू आधी माझं ऐक. आऊच आऊच काय आऊच? मूर्ख कुठली. काय गरज होती एवढं घाईघाईने वर यायची? आधीच तुझी ती सासू कावली आहे तुझ्या. तुला जाऊ दे ना. इकडे खूप मोठा राडा झालाय मग माहितीये का तुला? माहितीये मला. मूर्ख कुठली. माहितीये ना आपण गरोदरपणाचं नाटक केलंय त्याच्यावर आपणच तमाशे करायचे. लडपट कुठली. अगं आता मुकाट्यानं संसार कर. एक तर एवढ्या कष्टानं या जहागीरदारांच्या घरात शिरलीये, परत काढायची नाही तर बाहेर. राईट. मग या सगळ्या नाटकात ना मीच मेजर अडकलीये ग. तुला माहितीये त्या दिवशी त्या सईने ऍक्च्युअल डॉक्टर बोलवली होती घरी. काय? हो. डॉक्टरने नर्स चेक केली तर तिला कळलं मी रिअल मध्ये प्रेग्नेंट नाहीये. तर ती डॉक्टर माझ्या डोक्यावर बसली. ती मला म्हणते एकतर तू तुझ्या फॅमिलीला खरं काय ते सांग नाहीतर मी सांगेन. आता काय करू मी? आता मलाच विचार काय करू मी. ते फोटो कशाला आहेत मग गटवकी याला? तो तर भाव पण देत नाहीये मला. हे बघ अंजली ते काय मला माहित नाही. या जहागीरदारांच्या घरात तुला तुझं स्थान पक्क करायचं असेल ना तर तुलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. कसा काढू मी मार्ग? कसा काढू? काय कसा काढू? आधी कसं त्याला घोळ्यात घेतलं होतंस तसं घे त्याला परत एकदा घोळ्यात. एक गोष्ट लक्षात ठेव अंजली. जहागीरदारांचा वारस आधी तुझ्याच पोटी जन्माला यायला हवा. नाही तर वाट लागेल. सगळ्यांना खरं कळलं ना तर पंचायत होईल. काय खरं कळेल? अरे देवांश, आज मीटिंग मध्ये खूप मजा आली यार. सिरियसली सुपर्ब. आणि थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय त्यार. खरं तर आजपर्यंत असं कधीही घडलेलं नाहीये. एरवी आम्ही लंच ब्रेकची वाट बघत असायचो पण आज लंच ब्रेक कधी होऊन गेला कळलंही नाही. एक मिनिट. लंच ब्रेकची वेळ होऊन पण गेली. अरे हो. हे बघ 2 वाजले 2.
मला इतकी भुका लागली मला. आता वॉच नाही तर काय कळलंच नाही रे. ऍक्च्युली चला मग जेवायला बसूया का मग? नंतर काम करूया पुढचं. मग झालं ठीक आहे. मला सांग. ओके. मॅम तुम्ही जेवणार नाही आहात? ऑफकोर्स जेवणार आहे. मग इफ यू डोंट माइंड तुम्ही पण या आमच्या बरोबर जेवायला. म्हणजे आपण सगळेच एकत्र जेवूयात. मी माझा लंच माझ्या कॅबिनमध्ये करते. हां ओके सॉरी यू कॅरी ऑन. चला मग. नाही इट्स ओके. ॲक्च्युली मी करेन तुमच्याबरोबर लंच. नेहा, माझं जेवणाचं पार्सल कॉन्फरन्स रूममध्ये ठेवायला सांग. येस मॅम. ग्रेट. चला मग तिकडेच भेटूयात. या. चालायचं? चला. काय झालं मामी? सांग ना. काय खरं कळेल? खरं कळेल म्हणजे ते हेच ग ते हे म्हणजे काय? हे असं खोके जमवायचं व्यसन लागले नाही ते काय ते तुमचं ऑनलाईन शॉपिंगचं ते खरं कळेल सगळ्यांना. वॉट काय वॉट? अगं श्रीमंत घरची सून झालीस म्हणून काय हे असे खोके जमा करायचे, ते पैसे उधळायचे? सुनेनी कसं काटकसरी असावं, पै पै जमवावी. यार मग तू माझ्या शॉपिंगवर का घसरतेस? काय चुकीचं बोलतेय ग मामी? सकाळपासून बघतेय मी 7वं पार्सल आहे. आणि बिल बघितल्यावर कळलं की तू सगळे ब्युटी प्रोडक्ट्स मागवलेत. या सगळ्या प्रोडक्ट्सची काय गरज आहे मला सांग? आहे मला गरज. कळलं ना? आहे मला गरज. तू कोण आहेस मला हे विचारणारी? तुझी मोठी बहीण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जहागीरदारांची मोठी सून. हे बघ, तू जो शॉपिंगवर काही पैसा उधळतीयस ना, तो जहागीरदारांचा आहे, कष्टाने कमवलेला. त्यामुळे तुला हा असा पैसा उधळण्याचा ना काही हक्क नाही. कळलं? नाही कसं? आता मी पण जहागीरदारांची सून आहे ना. मग आहेस ना, मग सुनेसारखं वागायला पण शिक. आणि एक लक्षात ठेव, या घरात ना कोणीही पैशांची उधळपट्टी करत नाही. आणि पैसे जबाबदारीने कसे वापरायचे हे तू सोडून ना सगळ्यांना कळतं. अरे पण काय प्रॉब्लेम आहे सई? थोडीशी शॉपिंग केली तर? आतापर्यंत किती पैसे कमवलेस ग तू? कधी कुठली आयुष्यात जबाबदारी तरी घेतलीस का? नाही ना? मग जर आपल्याला स्वतःला पैसे कमवता येत नाही तर दुसऱ्यांनी कमवलेले पैसे व्यवस्थितपणे वापरायचे असतात. हे कळत नाही का तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात वाटेल तसे पैसे उधळलेले मला अजिबात चालणार नाही. आवर घाल स्वतःला. बाई 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 एवढी जीभ चुरू चुरू चालायला लागली हिची. आधी नजर वर करून बघत नव्हती, आणि आता बघ बघ तिच्या जिभेला केवढी धार आली आहे बघ. तूच बघ, मी रोजच बघत असते. नाही नाही हा अंजली, हे असं नाही चालणार. जहागीरदारांना पहिला वारस तूच द्यायचा, तरच हिचा भाव घसरेल आणि तुझा वाढेल. कळतंय का? एवढं कळतं ग मॉम मला. त्यासाठीच तर चाललंय ना हे सगळं. त्या हिंदोळ्याला मला माझ्या जाळ्यात ओढायचं असेल तर हे एवढं करावंच लागेल. आणि राहिला प्रश्न माझ्या जाऊबाईंचा,
तर तिची कशी जिरवायची ना, हे मला चांगलंच माहिती आहे मॉम. मॅम 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 पाणी पाणी. केअरफुल केअरफुल. कुठून आणलंय हे जेवण? रेग्युलर ठिकाणाहून आणलंय मॅडम. मग तुम्हाला लक्ष नाही देता येत का? रेग्युलर ठिकाणून आणलंय म्हणजे मी तिखट खात नाही तुम्हाला माहित नाहीये? सॉरी मॅडम. ते चुकून. ऑफकोर्स चुकून. चुका करण्याशिवाय तुम्हाला दुसरं येतं काय? नाधड कॉफी बनवता येते, नाधड जेवण व्यवस्थित आणता येतं. कधी कधी ना मला कळतच नाही मी तुम्हाला माझ्या कंपनीमध्ये का ठेवलंय. मॅम इफ यू डोंट माइंड तुम्ही माझा डबा घ्या ना आणि मला तुमचं पार्सल द्या. मला तिकट चालतं येईल, काही प्रॉब्लेम नाही. नो थँक्स. मॅम मी खूप जेन्युइनली म्हणतोय, मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आज आज माझ्या टिफिनमध्ये भेंडीची भाजी आहे, खरंच खूप सुंदर झाली. ऑल्सो माझ्या वाईफनी मुरांबा पाठवला आहे. तुम्हाला सांगतो माझी वाईफ इतका सुंदर मुरांबा बनवते ना, आमच्या घरी तर सगळ्यांचा फेवरेट आहे त्यांच्या हातचा मुरांबा. प्लीज ट्राय. या. मग आता तर खाऊनच बघावं लागेल तुझ्या बायकोचा मुरांबा. सॉरी काही नाही म्हटलं ना खाते. प्लीज बसा, मी सर्व करतो. प्लीज. प्लीज. नॉट बॅड. थँक्यू. मॅम तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो? शो. तुम्ही रोज असं बाहेरून जेवण का मागवता? घरून का नाही आणत तुम्ही डबा? घरून? यु नो वॉट मिस्टर देवांश, मला पर्सनल गोष्टींबद्दल बोललेलं अजिबात आवडत आणि दॅट इज द ओनली रिझन मी माझ्या केबिनमध्ये बसून एकटी जेवते. सो इफ यू डोंट माइंड प्लीज माझ्याशी पर्सनल गोष्टींबद्दल बोलू नका. या आय गॉट इट. सई सई. देवांश आलात तुम्ही? येस. त्या इकडे बसा. गॉड. हो दमलात वाटतं खूप. हा ना, खूप काम होतं आज. हो ना. या पाणी प्या म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू सो मच. बस 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 बस. थँक्यू. मग कसं होतं आजचा दिवस? तेच ते आपलं काम काम बिझी रे, बाकी काही नाही. देवांश आजचा डबा तुम्ही नाही खाल्लात का? हे कसं कळलं तुम्हाला? हा जे तुम्ही डिटेक्टिव्ह वगैरे व्हायला होता? नाही कसं कळलं म्हणजे एरवी तुम्ही चाटून पुसून डबा साफ करता ना, आज कांदा टोमॅटो मिरची सगळं काय असं वेगवेगळं काढलेलं आहे म्हणून विचारलं. ते ऍक्च्युली काय झालं, शमिका मॅम सो त्या रोज ना बाहेरून डबा मागवतात
आणि आज ना काय झालं काय माहिती, त्यांची जरा ऑर्डरच चुकली. त्यांचं जेवण फार जसं स्पायसी आलं होतं, खूपच तिखट होतं. मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही माझा डबा खा. मग तुम्ही काय खाल्लं? इथे त्यांनी ऑर्डर केलेलं. अच्छा, मग मी काम करत जाऊ का? उद्यापासून ना त्यांच्यासाठी सुद्धा डबा देत जाईल. शाला एवढा असू द्या, रिलॅक्स. नाही कसे ते पण बाहेरच खातात ना, त्यापेक्षा. अजिबात नको, असं काही करायची गरज नाही. पण का आई? अगं किती झालं तरी देवाच्या बॉस आहेत त्या, आणि त्यांना स्वतःची काळजी घेता येते. आणि आपण दुसऱ्याच्या आयुष्यात इतकी ढवळाढवळ करू नये. आणि तुला इतकंच वाटत असेल ना, तर त्यांना आपण घरी बोलवूया जेवायला. काय? हा, कशाला? अरे काय चाललंय तुमचं? हा, घरी का बोलवायचं आता त्यांना? काहीही काय. आणि आई, आता लग्न झालंय माझं, रिलॅक्स. गप्प बस, ते माहितीये मला. मग काय झालं, बोलवूया त्यांना. मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते. हा चालेल चालेल. काय म्हणाले आई? नाही म्हणजे त्यांना जेवायला बोलवण्याचा आणि आपल्या लग्नाचा काय संबंध? ऍक्च्युली काय, आईची फार जुनी सवय. माझी कुठली नवीन मैत्रीण झाली की त्या मैत्रिणीला हिला भेटायचं असायचं, म्हणून मग घरी बोलव जेवायला, काहीतरी सुरू असतं तिथं, मस्करी करता येते. पण मग मी काय म्हणते, आपण खरंच बोलूयात ना त्यांना घरी जेवायला. यार सई, असं कसं बोलवणार? त्या का मैत्रीण आहेत का माझ्या? आणि दुसरं म्हणजे त्यांना घरी बोलवायला काहीतरी कारण पण लागेल ना, असंच कसं बोलवायचं? तुमचं पण म्हणणं खरंच आहे म्हणा, ते पण आहेच. पण आपल्याला जवळ यायला कारण लागत नाही. देवांश, देवांश, काय आपण आपल्या रूम मध्ये नाही आहोत. हा तर काय? आई, सही चिटिंग आहे. काही चिटिंग चिटिंग आहे. अजिबात मला नाही आवडलं. नाही, अजिबात नाही आवडलं. नाही अजिबात नाही. अरे हे काय? अरे देवा, जरा सावकाश खा, ठसका लागेल नाही तर. उशीर होतोय मला ऑलरेडी. काही उशीर झालेला नाहीये, अगदी वेळेत आहेस तू. आणि उगाच अति लवकर सुद्धा जाऊ नये ऑफिसला. घे अजून एक खा. अरे यार तू काय करतेस? नकोय मला. बर बर, डबा डबा इथे ठेवते. आम्हाला डबा आहे. हो, अहो मी काय पिकनिकला जातोय का? हा एवढा डबा संपवता ना दिवस संपेल माझा. काय काय तू बोल ना. झालं. फक्त तुमच्या एकट्याचाच डबा नाही दिलेला मी, शमिका मॅडमचा सुद्धा दिलाय आज डबा. का? अगं आपलं बोलणं झालं ना यावर सई. एक्झॅक्टली. हो आई, पण मला नाही राहवलं. त्या बिचारा बाहेर खातात ना, म्हणून मी दिला डबा आज. सई पण तो त्यांचा चॉईस आहे ना, हे सगळं करायची खरंच काहीच गरज नाही. बरं आजच्या दिवस असू द्या ना प्लीज. ए हा, ओमी कुठे राहिला? ओमी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा. गुड मॉर्निंग ऑलरेडी. येस. आई, आपल्या ओमीने ऑफिस चांगलंच सिरियसली घेतलं. ओमी, हा, अंजली कुठे आहे? तिला वेळ लागणार आहे का? नाही म्हणजे आता आपण सगळे नाश्त्याला बसलोय ना, तिला जर खाली यायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, मी वर जाऊन तिला देईन नाश्ता. म्हणजे तिथं रूम मध्ये नाहीये. ती तर मगाशीच रूम मधनं बाहेर पडली. मला वाटलं ती तुम्हाला हेल्प करायला आली आहे खाली. छे, आम्ही तर तिला बघितलं सुद्धा नाहीये सकाळपासून. अरे पण बघ, अंजली घरात नाहीये तर गेली कुठे? सई गेली असेल कुठे. आपल्याला काय करायचंय? तुम्ही नका टेन्शन घेऊ, रिलॅक्स. देवांश, असं काय बोलताय तुम्ही? ती काहीच न खाता पिता गेलीये, आणि त्यात ती प्रेग्नेंट आहे, माहितीये ना तुम्हाला? हे तिला नाही माहिती का? अरे तिलाच जर स्वतःची काळजी नाहीये तर आपण का टेन्शन घेतोय तिचं? चक. नाही बरोबर आहे बहिणी, शेवटी अंजली आहे ना ती आय एम शुअर नक्की बाहेर ना पिझ्झा किंवा बर्गर खायला गेली असणार आहे. घरचं जेवण खायला कुठे आवडतं तुला? त्या डोक्यात एक काय सुरू असतं काही कळत नाही बाई. ते जर कळलं असतं तर इतकं काही झालंच नसतं ना. तिला फक्त शॉपिंग आणि बाहेरचं खाणं एवढंच सुचतं. आज त्यावर आठवलं कालचं बिल किती झालं असेल गेस करा.
त्या मुलीने एका दिवसात 28,000 रुपये खर्च केलेत कुठल्या तरी ब्युटी प्रोडक्ट्स वरती. हे म्हणजे जरा जास्तच झालं नाही? आपण असं करूया, आज ती आली ना की तिला शांतपणे बसून सांगूया, बोलूया जरा तिच्याशी. नाही, बोला बोला, करेक्ट आहे. छान शांतपणे बसून बोला तिच्याशी, ॲज इफ ती काय खरंच ऐकणार आहे तुमचं. चला, एनिवे फार उशीर होतोय, मला निघायला हवं. अरे हे नाही बाबा, हे नाही, हे बघ, एवढं संपवायचंय मला. चलो, मी पण निघतो. ओमी अरे नाश्ता करून घे ना. नाही बहिणी, आज माझी मीटिंग आणि ब्रेकफास्ट एकत्र होणार आहे, सो मी तिकडे करून घेईन. ठीक आहे, काही हरकत नाही. बाय. चल. नीट जा दोघं वेळ. बाय बाय. बाय. कुठे गेली असणारी अंजली आणि तेही न सांगता? रात्री केसरी 20 रुपये पाव. अरे दीदी बताओ, अब क्या चाहिए? तुझी भाजी बघायला पैसे लागतात का? नहीं तो नाही ना, मग गप ना. एक काम करा, ही भेंडी ना ही मला पार्सल द्या. नाही थांबा, भेंडी, गाजर, काकडी आणि आलं सगळं पार्सल करून टाका. घर में पार्टी है क्या दीदी? अरे हाय देवांश. हाय, गुड मॉर्निंग. काय कुठे चाललंयस तू? अरे चहा प्यायला चाललोय, चल ना. अरे नाही, मी आधी पंच करतो मग. अरे ते नंतर कर, चल. अरे नाही, मॅम असतील ना ते. अरे आज मॅम ना स्वतः मीटिंगसाठी बाहेर जाणार आहे आणि त्यांना किती वेळ लागेल ना हे माहित नाहीये. सो तू आणि मी ऑफिसमध्ये काय काम करणार? चल जाऊन येऊ. अरे नाही, स्टे, मी जातो ना ऑफिसलाच. अरे हे बघ, इथे जवळच ना चहाची टपरी आहे, फक्त 5 मिनिटं लागतील. चल ना आपण जाऊन येऊ. आणि हे बघ, तसं पण तू ऑफिसमध्ये आल्यापासून ना आपलं काही गप्पा गोष्टी झाल्याच नाहीये. सो चल ना ब्रो. ओके फाईन, ठीक आहे. आत्ता कसं बोलला, तुला मस्त ना कटिंग पासतो. चल. ही का फोन करतेय? आई फोनच उचलत नाही ही. साधं कुठे जाते हे सांगून पण जाता येत नाही का तिला? तर काय, आपण अजून अर्धा तास वाट बघूया आणि नाहीच आली तोपर्यंत तर मग शेवटी ललिताताईंना फोन करून सांगूया. तेच करावं लागणार आहे. नुसता हलगर्जीपणा चालू आहे तिचा. सई, चल काहीतरी खाऊन घेऊया आपण. चल. पण आई ती चल ग, ये. अरे दीदी बताए नहीं, घर में पार्टी है क्या? तुमको का करना है? घर में पार्टी है का? पार्टी असेल तर फ्री मध्ये देणार आहात का तुम्ही? नाही ना, मग सांगितले तेवढं करा ना दादा, द्या ना पटकन पार्सल. नाही, एक काम करा, हे सगळं राहू दे, तुम्ही ना अख्खी गाडीच द्या तुमची ना.